अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा, शनिवार खरं तर शनिवारचा जो दिवस आहे हा उपाय करण्यासाठी, सेवा करण्यासाठी, आपल्या घरामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये असलेली जी नकारात्मकता आहे, जी वाईट शक्ती आपल्याला त्रास देत आहे, अशा सगळ्या वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी शनिवारचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। बघा, जर कुठलीही बाधा आपल्या घरामध्ये वास करत असेल किंवा कुठलीही नजर बाधा आपल्या घरामध्ये आपल्याला त्रास देत असेल, एखाद्या व्यक्तीने आपल्या घरामध्ये काही जादूटोणा केला असेल, काही करणी बाधा झालेली असेल, तर या सगळ्या वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी शनिवारचा दिवस हा अत्यंत उपयुक्त दिवस मानला जातो। या दिवशी केलेला कुठलाच उपाय हा कधीच खाली हात जात नाही, तो आपल्याला काही ना काही लाभ हा देऊनच जातो। बघा, आज असणाऱ्या शनिवारचा एक विशेष आणि अत्यंत महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। फक्त आजच्या दिवशी आपल्याला एक दिव्यामध्ये ही वस्तू घालायची आहे। जी वस्तू जर आजच्या दिवशी तुम्ही दिव्यामध्ये घातली तर तुमच्या कामांमध्ये येत असणारे जे अडथळे आहेत ते दूर होतील, घरामधील नकारात्मकता जी आहे ती नकारात्मकता निघून जाईल, घरामध्ये कुठलेही क्लेश कलह होत असतील तर ते कुठेतरी थांबतील, घरामध्ये सकारात्मकता येईल, इच्छित मनोकामना पूर्ण होतील, खूप कर्ज असेल तर ते कर्ज कुठेतरी कमी व्हायला लागेल, घरामध्ये जे वातावरण आहे ते अगदी सकारात्मक आणि शांती, समाधान, आनंदाचं होईल। बघा, घरामध्ये जिथे तुमच्या पैसा येत नव्हता किंवा संपत्ती टिकत नव्हती, लक्ष्मी स्थिर नव्हती, तर घरात पैसाही यायला लागेल, चहूबाजूने पैशांचा ओघ वाढेल आणि आलेला पैसा जो आहे तो टिकायला लागेल। फक्त एक शनिवार हा उपाय करा, पुढच्या शनिवारच्या आतमध्ये तुमचं 100% काम झालंच म्हणून समजा। आता कुठली वस्तू आपल्याला दिव्यात घालायची आहे, नक्की काय उपाय करायचा आहे, हे सगळं काही पुढे सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला आज दिवसभरात कधीही तुम्ही हा उपाय करू शकता, सकाळ, दुपार, सायंकाळ, फक्त सायंकाळी शक्यतो 7च्या आतमध्येच आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे। यासाठी काय करायचं तर आपलं जे देवघर आहे या देवघराच्या समोर सगळ्यात पहिले एक दिवा लावायचा आहे। आता तुम्ही सांगाल की काय आम्ही सकाळपासून दिवा लावलेला आहे तोच दिवा ठेवू का, किंवा आम्ही सायंकाळी देवघराच्या समोर जो दिवा लावतो तोच दिवा लावू का, तर तुम्हाला या उपायासाठी एक वेगळा दिवा लागणार आहे। जो आपण सकाळ संध्याकाळ लावतो तो दिवा वेगळा असणार आहे आणि या उपायासाठी स्पेशल एक वेगळा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे। ठीक आहे, दिवा मातीचा, पंचधातूचा किंवा कणकेचा, तुमच्या घरामध्ये जो कुठलाही दिवा असेल तो घेतला तरीही चालेल। आता हा दिवा आपल्याला घ्यायचा आहे आणि आपलं जे देवघर आहे तर त्या देवघराच्या समोर तुम्हाला हा दिवा ठेवून द्यायचा आहे। दिव्यामध्ये 2 वातींची करून एक वात घालायची आहे। जर तुमच्या घरामध्ये मोहरीचं तेल असेल तर आवश्यक शनिवारच्या दिवशी या दिव्यामध्ये मोहरीचं तेल घाला। मी तर नेहमीच तुम्हाला सांगते की शनिवारच्या दिवशी एक वेगळा मोहरीच्या तेलाचा जो दिवा आहे तो घरामध्ये दक्षिण दिशेला लावून ठेवा। घरामध्ये कुठलीच बाधा कधी वास करणार नाही, घरामध्ये पितृशाप जे आहे ते कधीही तुम्हाला त्रास देणार नाही, घरात कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती कधीच वास करणार नाही। बघा, याच पद्धतीने हा दिवा लावायचा आहे, फक्त तो देवघराच्या समोर लावायचा आहे, मोहरीचं तेल घालायचं आहे। नसेल आपलं जे साधं तेल असतं ते घाला आणि त्याच्यामध्ये चिमूटभर आपली जी काळी मोहरी असते जी आपण फोडणीसाठी वगैरे वापरतो ती घातली तरीही चालेल, तेही मोहरीचंच तेल होऊन जाईल। दिवा प्रज्वलित करायचा आहे। ठीक आहे, यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये 2 भीमसेनी कापराच्या वड्या घालायच्या आहेत। आपल्या घरामध्ये जे कापराच्या वड्या असतात अगदी मोठे असतील तर त्याचे 2 तुकडे करा आणि हे 2 भीमसेनी कापराचे जे तुकडे आहेत ते तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायचे आहेत। यानंतर आपल्याला 7 काळी मिरी घ्यायची आहे। छोटे छोटे खडे मसाल्यांमध्ये ज्या काळ्या मिरी वापरतो ह्या 7 काळ्या मिरी घ्यायच्या आहेत, पण या काळ्या मिरी आपल्याला आपल्या घरातील सगळ्या सदस्यावरून तुम्हाला अशा पद्धतीने त्या उतरवायच्या आहेत। ठीक आहे, घरामध्ये एखादा व्यक्ती खूप
आजारी असेल, एखादा व्यक्ती सतत चिडचिड करत असेल, एखादा व्यक्ती खूप हट्टी असेल, लहान बाळ असतील जी सतत रडत वगैरे असेल, अशा सगळ्या व्यक्तीवरून तुम्हाला ह्या काळी मिरी ज्या त्या उतरवायच्या आहेत. अर्थात जे करू देतील त्यांच्याच मागे लागा, ज्यांचा विश्वास नसेल त्यांच्या मागे उगाचच लागू नका. फक्त स्वतःवरून उतरवल्या तरीही चालेल. त्यानंतर या ज्या काळी मिरी आपण घेतलेल्या आहेत 7 काळी मिरी, त्या आपल्याला त्या दिव्यामध्ये सोडायच्या आहेत, म्हणजे त्या दिव्यामध्ये आपल्याला घालायच्या आहेत. ठीक आहे. यानंतर आपल्याला त्या देवघराच्या समोर जिथे दिवा लावलेला आहे त्याच्या समोर एक आसन टाकायचं आहे आणि आसन घालून तुम्हाला तिथे बसायचं आहे. यानंतर आपल्याला एक छोटीशी वाटी किंवा एक छोटी प्लेट घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पिवळ्या रंगाची मोहरी घ्यायची आहे. बघा आत्ता आपल्याला पिवळीच मोहरी लागणार आहे. समजा तुमच्याकडे आत्ता नसेल तर तुम्ही घेऊन या 1-2 दिवसात आणि पुढच्या शनिवारी हा उपाय केला तरीही चालेल. बाजारामध्ये सहज कुठेही पिवळी मोहरी भेटेल. ज्यांच्याकडे आत्ता अवेलेबल आहे त्याने आज हा उपाय आवर्जून करावा. आपल्याला जी मोहरी आपण घेतलेली आहे ती या 3 बोटांमध्ये थोडीशी घ्यायची आहे आणि 3 बोटांमध्ये घेऊन तुम्हाला ती त्या दिव्यामध्ये घालायची आहे. घालत असताना तुम्हाला एक वेळा हनुमान चाळीसाचा पाठ करायचा आहे. हनुमान चाळीसा जे आहे ते म्हणायचं आहे. समजा येत नसेल तर तुम्ही फक्त मोबाईलला लावलत आणि ते श्रवण केलं तरीही चालेल. पुन्हा थोडीशी मोहरी घ्यायची, पुन्हा ती त्या दिव्यामध्ये घालायची, पुन्हा हनुमान चाळीसा म्हणायचं. असं तुम्हाला म्हणजे जेवढी तुम्ही मोहरी घेतलेली आहे ती थोडी थोडी अर्पण करत संपूर्ण एक वेळा हनुमान चाळीसा म्हणायचं आहे. हे करून झालं की त्यानंतर त्या दिव्याला एक उदबत्ती ओवाळायची. ती उदबत्ती बाजूला लावून द्यायची. इच्छित मनोकामना व्यक्त करायची. कुठलीही इच्छा असेल, संकट आलेले असेल, अडथळे आलेले असतील तर ते निर्विघ्नपणे त्यातून तुम्हाला मुक्तता मिळण्यासाठी किंवा त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी तिथे मनापासून प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुमची जी काही कामं असतील ती तुम्हाला करायची आहेत. हा उपाय संध्याकाळी 7च्या आत हा दिवा तुम्हाला आवर्जून तिथे लावायचा आहे. ठीक आहे. 1 ते 2 तास दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे. फक्त 1 ते 2 तास. यानंतर काय करायचं तर समजा दिवा विझलेला असेल तर तो घासण्यासाठी घ्या आणि जर दिवा विझलेला नसेल तर तो देवघराच्या समोर ठेवून द्या. फक्त विझला असेल तरच तो घासण्यासाठी तिथून काढा, नसेल तर तो उगाचच काढू नका. पण 1 ते 2 तासानंतर त्या दिव्यामध्ये घातलेल्या ज्या कापराच्या वड्या असतील, काळी मिरी असतील आणि जी मोहरी आहे ह्या तुम्हाला 3ही गोष्टी एखाद्या चमच्यानी काढून घ्यायच्या आहेत. ह्या वस्तू तुम्हाला एखाद्या मातीच्या पंटीमध्ये काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर बघा आपण 7 काळी मिरी घातल्या होत्या. या 7 काळी मिरीमधील 4 काळी मिरी ज्या आहेत त्या तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर घेऊन जायच्या आहेत. ठीक आहे. 3 काळी मिरी त्या मातीच्या पंटीतच ठेवायच्या आहेत. फक्त 4 काळी मिरी घराच्या बाहेर घेऊन जायच्या आहेत आणि 4 दिशांना तुम्हाला त्या काळी मिरी ज्या आहेत त्या फेकून द्यायच्या आहेत. घराच्या समोर निघून 4 दिशांना ह्या 4 काळी मिरी फेकायच्या आहेत आणि आतमध्ये 3 काळी मिरी ज्या त्या मातीच्या पंटीत ठेवून द्यायच्या आहेत. त्यानंतर या 3 काळी मिरी, भीमसेनी कापराची वडी आणि जी आपण मोहरी टाकलेली आहे ती, या 3ही गोष्टी प्रज्वलित करायच्या आहेत. याचा धूर करायचा आहे आणि घरातील सगळ्या कोपऱ्यांना, संपूर्ण घरामध्ये सगळीकडे हा जो धूर आहे हा धूर तुम्हाला पसरवायचा आहे, म्हणजे फिरवायचा आहे. बघा हा उपाय केल्याने 24 तासात जर तुमच्या घराची बांध कुणी घातलेली असेल तर ती बांध खुली होईल. घरामध्ये असलेल्या नकारात्मक शक्तीचा नाश होईल. घरामध्ये येत असलेलं सतत जे दारिद्र्य आहे ते समाप्त होईल. घरामध्ये येत असणारे अडथळे आणि संकट जे आहेत ती टळून जातील. प्रत्येक कामांमध्ये ज्या अडचणी येत होत्या किंवा प्रत्येक कामांमध्ये जिथे जिथे अपयश येत होतं ते कुठेतरी थांबलं जाईल आणि तुम्हाला यश यायला सुरुवात होईल. जेव्हा घरातील दारिद्र्य संपेल तेव्हा प्रत्येक गोष्टीत बरकत येईल. इच्छित मनोकामना पूर्ण होतील. सगळं काही तुमच्या मनासारखं घडू लागेल. बघा खरं तर काळी मिरी ही नजर घालवण्यासाठी, बाधा संपवण्यासाठी, वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. जेव्हा तुम्ही शनिवारच्या दिवशी काळी मिरीचा हा उपाय कराल, शनिवारचा दिवस हा पुन्हा एकदा सांगते उपाय करण्यासाठी विशेष असतो. शनिवारच्या दिवशी जेव्हा या काळी मिरी तुम्ही सगळ्यांवरून उतरवाल आणि जेव्हा त्या दिव्यामध्ये घालाल तेव्हा त्या अभिमंत्रित होतील. त्यानंतर जेव्हा तुम्ही याच्यामध्ये मोहरी, बघा शनिवारचा दिवस हा हनुमंतांसाठी मानला जातो. या दिवशी हनुमंतांची तुम्ही जेवढी जास्त सेवा कराल तुम्हाला लाभही तितक्याच जास्त पटीने मिळत असतो. हनुमंत जे आहे ते संकटातून मुक्त करणारे, भूत बाधा, पिशाच बाधा यातून सोडवणारे दैवत आहे. जेव्हा तुम्ही हनुमान चाळीसा म्हणायला सुरुवात कराल तर खरं तर हनुमान चाळीसा म्हणजे जे शब्द तुमच्या तोंडातून बाहेर पडतील किंवा त्याचे जे उच्चार तुमच्या घरामध्ये व्हायला लागतील तर त्या प्रत्येक शब्दांमध्ये सगळ्या घरामध्ये असलेली निगेटिव्हिटी, नकारात्मकता उतरून त्या दिव्यामध्ये जी अग्नी जळत आहे त्या अग्नीमध्ये
ती सगळी नकारात्मकता निगेटिव्हिटी संपून जाईल। जेव्हा तुम्ही ती पिवळी मोहरी, आता पिवळी मोहरी ही तांत्रिक गोष्टींमध्ये अत्यंत विशेष असते, जेव्हा थोडी थोडी तुम्ही हनुमान चालीसा म्हणत त्यामध्ये अर्पण कराल तेव्हा तुमच्या घरामध्ये असलेली सगळी नकारात्मकता निगेटिव्हिटी ही त्या दिव्यामध्ये उतरून जाईल। आणि जेव्हा अभिमंत्रित केलेल्या ह्या गोष्टी तुम्ही जाळाल तेव्हा तुमच्या घरामध्ये असलेली बाधा, वाईट शक्ती, नकारात्मकता, अडथळे, संकटे हे सगळं त्या क्षणात तिथे समाप्त होईल। जेव्हा 4 काळी मिरी तुम्ही घराच्या बाहेर जाऊन जेव्हा 4 दिशांना फेकाल तेव्हा लक्षात घ्या, 4ही दिशांमधून आपण म्हणतो ना की 4ही दिशांनी माझ्या घरात पैसा यावा, 4ही दिशांनी माझ्या घरामध्ये लक्ष्मीची कृपा व्हावी। बघा, हे 4 काळी मिरी जेव्हा तुम्ही 4 दिशांना फेकाल तेव्हा अवलक्ष्मीचा नाश होईल आणि 4ही दिशांनी तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होईल। चहू बाजूनी तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य यांची प्राप्ती व्हायला सुरुवात होईल। अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे जो फक्त तुम्हाला एक शनिवार करायचा आहे। एकच शनिवार करा। वाटलं की मला पुढच्याही शनिवारी करायचं आहे तर तुम्ही पुढच्याही शनिवारी करू शकता, पण एक शनिवारमध्येच तुम्हाला 100% याचा जो लाभ आहे तो लाभ येऊन जाईल। अत्यंत साधा सोपा उपाय आहे। ज्यांच्याही कामांमध्ये सतत अडथळे येत आहेत, विघ्न खूप आहेत, काही केल्या संकट टळत नाही आहेत, तर त्यांनी हा उपाय आवर्जून करून बघा। आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।